गरीबातल्या गरीबाला म्हणजे अगदी प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, पण ते घर टिकाऊ असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे आणि ते घर बजेटमध्ये बसलं पाहिजे. असं बऱ्याच लोकांची आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप लोकांची इच्छा आहे, त्यांना घर मिळालं पाहिजे. त्यासाठी मी मोनोलिथिक इंटेलिजंट होम या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे प्रॅक्टिकल्स करतोय, पेपर वर्क करतोय आणि चांगल्या लोकांना भेटण्यासाठी प्रयत्न करतोय, त्या लोकांना हा प्रोजेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण छोटंसं का असेना, पण एक चांगलं टिकाऊ घर आपण अंदाजे 1.5 ते 2 लाखामध्ये बांधू शकतो, ही माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो. यासाठी महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार यांचा बॅकअप असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही घरं पोहोचू शकतोय, किंवा मग कोणत्या तरी मोठ्या चांगल्या बिल्डरचा किंवा चांगल्या व्यक्तीचा बॅकअप असेल तर मी मोठ्या प्रमाणात ही कामं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही घरं आपण पोहोचू शकतोय. चांगली घरं, त्यांची स्वप्न, कारण आता गरज आहे ही, आता घर असणं ही काळाची गरज आहे. कारण फॅमिली स्ट्रक्चर असेल किंवा ज्या सिच्युएशनमध्ये आपण राहतोय, ज्या काळामध्ये आपण राहतोय, या ठिकाणी या सिच्युएशनला प्रत्येकाला घर असणं गरजेचं आहे. त्यामुळे गरीबातला गरीब असेल किंवा प्रत्येक कोणी व्यक्ती असेल ज्याला घर पाहिजे, त्याचं स्वप्न असेल, त्यासाठी घर मिळू शकतं, पण आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माननीय बच्चू कडू साहेबांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता, पण जर त्यांच्याकडून किंवा अशा चांगल्या लोकांकडून बॅकअप मिळालं तर आपण यावरती विचार करू शकतो, तसे त्यांना प्रेझेंटेशन्स देऊ शकतो आणि प्रत्येकाला घर तयार करून किंवा मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. धन्यवाद. मी इंजिनियर महेश कुमार पाटील.